आज गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिर्डीत साईबाबांच्या मंदिरात जर आपण पाहिलं तर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। मोठ्या प्रमाणावर देशभरातील लाखो भाविक आज शिर्डीत दाखल झाले, तर दुसरीकडे अमरावतीच्या साई मंदिरात देखील मोठ्या प्रमाणावर जे आहे ते भाविक गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी येत असतात। मी सध्या अमरावतीच्या साई मंदिरातील द्वारकामाईमध्ये आहे आणि शिर्डीच्या धर्तीवर या ठिकाणी मंदिर उभारलं आहे। सोबतच द्वारकामाई देखील शिर्डीच्या मंदिराच्या धर्तीवर जे द्वारकामाई या ठिकाणी उभारण्यात आलेले आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शर्वरी धनोरकर या तरुणीनं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साईबाबांची हुबेहूब अशी रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे। जवळपास 11 तासांपासून तिचं हे काम चालू आहे आणि 11 तासानंतर ही रांगोळी आता कंप्लीट झालेली आहे। आपण बघू शकतो वेगवेगळ्या रंगाचा जो आहे तो यामध्ये वापर करण्यात आलेला आहे आणि हुबेहूब अशी रांगोळी जी आहे ती तिने साईबाबांची काढलेली आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं। त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रांगोळी जी आहे ते आकर्षणाचा विषय ठरत आहे। प्रत्येक भाविक या ठिकाणी ही रांगोळी आपल्या मोबाईलमध्ये जे आहे ते टिपत आहे। आपल्या सोबत स्वतः शर्वरी धनोरकर आहे, जिनं मोठ्या मेहनतीनं या ठिकाणी साईबाबाची हुबेहूब अशी रांगोळी काढलेली आहे। काय सांगशील तू, हुबेहूब रांगोळी साईबाबांची काढलेली आहे, कशी कल्पना तुला सुचली? कल्पना मला अशी सुचली की मला पोर्ट्रेट्स जमतात, तर मी विचार केला की पोर्ट्रेटमधूनच रांगोळी काढावी आणि आपली एक स्टाईल बनवावी। आणि पोर्ट्रेट म्हणजे सगळ्यांना नॉर्मली जमत नाही आणि हार्ड पण असते, तर जमते तर कशाला नाही करावं, तर असं म्हणून पोर्ट्रेट सुरू केलं। आणि साई मंदिरात म्हटलं की साईबाबा हा मोठा विषय आहे, तर मग साईबाबांचीच रांगोळी काढावी गुरुपौर्णिमेला, असा माझा विचार होता। तू नेहमी या साई मंदिरात येत असते? हो, मी नेहमी येत असते। ॲक्च्युली ह्यावेळेस मी रामनवमीला पण रांगोळी काढली होती आणि मग यांनी मला परत बोलवलं रांगोळी काढायला, तर त्याच्यासाठी मी आली आहे। काय वाटतं, लोक येत आहेत रांगोळीनं, सर्वांनी जे आहे ते तुझ्या रांगोळीनं लक्ष वेधून घेतलेलं आहे, काय वाटतं? चांगलं वाटत आहे, कारण की आतापर्यंत मी घरगुती कामातच रांगोळ्या काढल्या, फक्त घरी किंवा शाळेत, पण आता मी मोठ्या याच्या बाहेर पण चालली रांगोळी काढत आहे, लोकांना माहीत पडत आहे, तर चांगलं वाटते। शर्वरी, किती तास लागले? कारण मोठी रांगोळी आहे, जवळपास 4 बाय 4.5 ची ही रांगोळी आहे। किती तास ही रांगोळी काढण्यासाठी? ॲक्च्युली मी काल रात्री 6 वाजता बसली आणि सकाळी 5 वाजता संपली, तर मला टोटल 11 तास लागले कंटिन्युअस। किती प्रकारचे रंग आहे? कारण ज्या पद्धतीनं बाबा हे बांधायचे, कफन असेल किंवा मग टीका असेल, संपूर्ण हुबेहूब डोळे वगैरे दाढी संपूर्ण हुबेहूब तू काढलेला आहेत। किती प्रकारचे तुला यामध्ये रंग लागलेले आणि कॉम्बिनेशन तू कसं केलं? रंग म्हणजे रांगोळी साधीच आहे, जे आपण घरी वापरतो तीच रांगोळी, फक्त कलर्स सगळे आता जे उष्ण कलर्स असतात, येलो, ऑरेंज, रेड, अजून स्किन कलर, तसे सगळे कलर्स घेतलेले आहे। त्यांचे मिक्स करून त्यांचे शेड्स बनवले, तर असे करून स्किन कलर, मग आता कूल कलर्सनी मग बाकीचे शेड्स जे आजूबाजूला आहे ते मिक्स करून आता मग त्यांचं प्रपोर्शन घेऊन ते मिक्स केले, ज्याने की तो परफेक्ट शेड बनेल। किती आव्हान होतं, म्हणजे कठीण आहेत हुबेहूब रांगोळी काढणं, किती आव्हान होतं काढताना? म्हणजे कठीण तर नाही वाटत, कारण की आता प्रॅक्टिस झालेली आहे, पण फक्त जर अंदाज चुकला तर मग प्रॉब्लेम होते, कारण की फेशियल फीचर्स बरोबर येत नाही आणि चेहरा वाकडा तिकडा झाला की मग व्यक्ती पण ओळखू येत नाही। आपण बघू शकतो शर्वरीनी ही रांगोळी काढलेली आहे, हुबेहूब अशी साईबाबांची रांगोळी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तिने अमरावतीच्या साई मंदिरातील द्वारकामाईमध्ये काढलेली आहेत। आणि द्वारकामाईमध्ये दर्शनासाठी जे भाविक येतात ते भाविक या रांगोळीचं कौतुक करत आहेत आणि हा फोटो जो आहे तो आपल्या मोबाईलमध्ये कैद करत आहेत। मोठी गर्दी जर पाहिलं तर आपण आज अमरावतीच्या साई मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने झालेली आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।